जगभरात नैसर्गिक आपत्तीनं थैमान घातलं आहे। अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ यासारख्या समस्यांनी शेती आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम केला आहे। या विपरीत परिणामाला जबाबदार जागतिक तापमान वाढ आणि जागतिक तापमान वाढीचं मुख्य कारण आहे पारंपरिक ऊर्जेचा बेसुमार वापर। मित्रांनो, शहरी आणि औद्योगिक विकासाच्या झपाट्यात मागील काही दशकांपासून ऊर्जेची मागणी फार वाढते आहे। पारंपरिक ऊर्जा वापरामुळे पर्यावरणाची फार मोठी हानी होते। ही धोक्याची घंटा ओळखून अपारंपरिक आणि हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यात येत आहे। ढासळत्या पर्यावरणामुळे कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या 26व्या सत्रात आपल्या देशानं एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी 50% ऊर्जा 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे निर्माण करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे। तसंच भारतात ऊर्जेची गरज भागविण्यासाठी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या निर्मितीवर भर देण्याचं धोरण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आहे। तसंच देशात 2030 पर्यंत 500 गिगावॅट ऊर्जा निर्मिती अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। नाविन्यपूर्ण स्रोताद्वारे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी महाऊर्जा प्रयत्नशील असून हरित हायड्रोजन, हरित अमोनियाद्वारे वीज निर्मितीस पोषक वातावरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं धोरण विकसित करण्यात येत आहे। विकासाच्या मार्गावर घोडदौड करीत असलेल्या महाराष्ट्र राज्याची ऊर्जेची गरजही वाढली आहे। मात्र ही ऊर्जा पर्यावरणपूरक, हरित आणि अपारंपरिक असावी असा दूरदृष्टीचा विचार करून महाऊर्जा मोठ्या निर्धारानं कार्यरत आहे। पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जा म्हणजेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा विकास, प्रचार आणि प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या दूरदृष्टीनं 1985 साली महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाची म्हणजेच महाऊर्जाची स्थापना करण्यात आली। विकासाला शाश्वत आणि हरित ऊर्जेची जोड देण्याचे धोरण राज्य सरकारचे आहे। राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री यांनी अपारंपरिक ऊर्जेत राज्याला देशातील अव्वल राज्य बनवण्याचा ध्यासच घेतला आहे। सद्यस्थितीत अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मितीकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडून वीज वितरण कंपन्यांना विविध नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीज खरेदीचे बंधन घातले आहे। नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमध्ये वीज वापराचे पर्याय उपलब्ध होत असल्यानं राज्यासाठी नवीन अपारंपरिक ऊर्जा स्रोत वीज निर्मिती धोरणाची आवश्यकता होती। यास अनुसरून नवीन गुंतवणूक येण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 जाहीर झालं। या धोरणांतर्गत पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी ग्राफिक्स मध्ये दिल्याप्रमाणे स्रोतनिहाय उद्दिष्ट आहे। राज्यात 2027 पर्यंत 17,360 मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट राज्यानं निश्चित केलं आहे। तसंच या धोरणांतर्गत पारेषण विरहित प्रकल्पासाठी पुढील प्रमाणे विविध योजनांचे प्रतिवर्षप्रमाणे उद्दिष्ट निश्चित केले आहे। रूफटॉप आणि जमिनीवरील पारेषण विरहित हायब्रिड सौर विद्युत संच 52 मेगावॅट, सौर कृषी पंप स्थापित करणे 1 लाख नग, लघुजल व नळ पाणी पुरवठ्यासाठी सौर पंपाची आस्थापना 2000 पंप, ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम 10,000 घरं, विकेंद्रित सूक्ष्म पारेषण प्रकल्प 20 गावं, सौर उष्णजल संयंत्र व स्वयंपाकासाठी सौर ऊर्जेवर आधारित संयंत्र 55,000 चौरस मीटर, सौर ऊर्जेवर आधारित कोल्ड स्टोरेज 800 नग। अपारंपरिक ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचे प्रमाण पारंपरिक वीज निर्मितीच्या तुलनेत वाढवण्यासाठी राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 जाहीर केले आहे। अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी वेळोवेळी शासनाने आकर्षक धोरणे सुद्धा जाहीर केली आहेत। त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2008, 2015, 2016 यांचा समावेश आहे। राज्यात पवन ऊर्जा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहे। पवन ऊर्जा प्रकल्प कार्यक्रम दुर्गम आणि डोंगरी विभागात राबविला जातो आहे। त्यामुळे तिथल्या या भागाचा विकास होण्यास मदत झाली आहे।
पवन ऊर्जेद्वारे 2500 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य आहे. काही अपवाद वगळता राज्यात वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मितीस राज्यात पोषक वातावरण आहे. शासनानं सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मितीवर भर दिला आहे. सौर ऊर्जेद्वारे सर्वाधिक 12,930 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आहे. शासकीय निमशासकीय इमारतींच्या छतांचा सौर ऊर्जेसाठी वापर करून शासकीय कार्यालयांची वीज बिलं कमी करता येणार आहे. त्यामुळे शासनाला आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात पिकांच्या अवशेषांद्वारे केलेली ऊर्जा निर्मिती शेतकरी हितासह पर्यावरणाचं संरक्षण करणारी ठरणार आहे. त्यामुळेच उसाच्या चिपाडापासून आणि कृषी अवशेषापासून 1350 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आहे. राज्यातील बारमाही आणि हंगामी नद्या नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा उपयोग करून लघु जलविद्युत निर्मिती करण्यावर शासनाचा भर आहे. लघुजल विद्युत निर्मितीद्वारे 380 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं नियोजन आहे. राज्यात शहरीकरण मोठ्या वेगानं होत आहे. शहरांबाहेर घनकचऱ्याचे ढीग वाढताना दिसत आहेत. तसंच औद्योगिक कचऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. शहरी व औद्योगिक घनकचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पाद्वारे 200 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आहे. राज्यामध्ये नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मितीचे धोरण 2015 व 2016 अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात महाऊर्जेकडे नोंदणी झालेले 418 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी या धोरणानुसार 6 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 अंतर्गत उद्योगांनी स्वयंवापरासाठी सौर, पवन, शहरी घनकचरा व औद्योगिक घनकचरा यापासून ऊर्जा निर्मिती आणि उसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती प्रकल्प स्थापित केल्यास त्यातून निर्माण झालेल्या विजेवरती प्रकल्प कार्यान्वित झालेल्या दिनांकापासून 10 वर्षांपर्यंत विद्युत शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्य सरकारने हे नियोजन करतानाच प्रकल्प उभारणी ही वेळेत आणि सोपी होण्यासाठी हे प्रकल्प गतीने पूर्ण व्हावेत यासाठी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी बिगर शेती करमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाची विविध महामंडळं कृषी विद्यापीठांच्या विना वापर असलेल्या जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करून विकासक राज्यातील वीज वितरण कंपन्या अथवा थेट वापरकर्त्यांना प्रचलित कायदे नियमानुसार वीज खरेदी करार करून वीज विक्री करू शकतात. राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय इमारतींमध्ये यापूर्वी स्थापित झालेले पारेषण विरहित सौर ऊर्जा प्रकल्प महाऊर्जा मार्फत पारेषण संलग्न करताना येणारा हायब्रिड इन्व्हर्टर आणि नेट मीटरिंगचा खर्च ऊर्जा विभागाच्या हरित ऊर्जा निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यावर आधारित पथदर्शी विकसित एनर्जी स्टोरेज प्रकल्प महाऊर्जा मार्फत विकसित करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 हे दिनांक 31 मार्च 2025 ऐवजी दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत लागू ठेवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. आपण पाहिल्याप्रमाणे अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 अंतर्गत महाऊर्जा मार्फत विविध सोयी, सवलती, आर्थिक सहाय्य, अनुदान हे मिळत राहतं. ऊर्जेच्या बाबतीत देश आणि राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित ऊर्जेची अधिकाधिक निर्मिती होण्यासाठी हे धोरण उपयोगी ठरणारे यात कुठलीही शंका नाही. महाराष्ट्र राज्य कायमच देशातील एक प्रगतीपथावरील राज्य राहिले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत शाश्वत आणि प्रदूषण विरहित आहे. महाराष्ट्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणात 2020 नुसार राज्यात 2027 पर्यंत एकूण 17,360 मेगावॅट क्षमतेची अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने महाऊर्जाची सुकाणू अभिकरण किंवा नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाचे आस्थापना ते कार्यान्वित होण्यापर्यंतच्या विविध विभागाच्या आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या सुलभ आणि त्वरित होण्याकरता महाऊर्जातर्फे एक खिडकी योजना ऑनलाईन विकसित करण्यात आली. या धोरणानुसार विद्यमान अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांचे सक्षमीकरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. नाविन्यपूर्ण स्रोताद्वारे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी
महाऊर्जा नेहमीच प्रयत्नशील आहे. हरित हायड्रोजन, हरित अमोनिया याद्वारे वीज निर्मिती, पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी व त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे एक विशेष धोरण विकसित करण्यात येत आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी महाऊर्जाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाकृषी ऊर्जा अभियान, पंतप्रधान कुसुम घटक अ योजना, घटक ब योजना आणि घटक क योजना राबविण्यात येत आहे. दिवसा शेतीला पाणी देण्यासाठी सौर कृषी पंपाची योजना राज्यभर सुरू आहे. यामध्ये एकूण खर्चाच्या 90 ते 95% अनुदान शासनातर्फे दिले जात आहे. राज्यातील ज्या ग्रामीण भागामध्ये गावठाण आणि कृषी वाहिनीचं विलगीकरण करण्यात आलं आहे, अशा ठिकाणी कृषी वाहिनीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरता राज्य शासनानं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यासाठी अमृत योजना राबविण्यात येते. कृषी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे आणि सौर विकेंद्रित सूक्ष्म पारेषण प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. महावितरणतर्फे घरांच्या आणि इमारतींच्या छतांवर सौर विद्युत संच आस्थापित करण्यात येत आहे. 1 नोव्हेंबर 2022 अखेर राज्यात 113.04 मेगावॅट क्षमतेचे सौर रूफटॉप प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात ऊर्जा संवर्धन इमारत संहिता नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे सुरू आहे. अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. अपारंपरिक ऊर्जा धोरण 2020 मुळे महाराष्ट्र राज्य देशाच्या आणि जगाच्या नकाशावर अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारं एक महत्त्वाचं राज्य म्हणून अग्रेसर राहणार आहे. ही अपारंपरिक ऊर्जा मानव जातीच्या आगामी पिढ्यांसाठी वरदान ठरणार आहे. पर्यावरण बदल आणि जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं उचललेलं हे पाऊल देशासाठीच नव्हे तर जगासाठी दिशादर्शक ठरणार आहे. आपला महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेचा महाराष्ट्र, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचा महाराष्ट्र, पर्यावरणपूरक धोरणांचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र, अपारंपरिक विजेची निर्मिती, महाराष्ट्राची प्रगती.